हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2025-26 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट, ज्याच्यामध्ये सिनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट आहे त्यासाठी चॅप्टर 2 कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा टॉपिक 2 कव्हर करतायत, जो आहे मटेरियल कॉस्टिंग. ज्याच्यामध्ये आज EOQ मीन्स इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आणि प्राइसिंग मेथडचे काही एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. EOQ मीन्स इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ठीक आहे. तसंच बघा, पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे फायनान्स अँड अकाउंटची. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचे पूर्ण टॉपिक्स कव्हर केलेले आहेत, ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, जिथे तुमचा फायनान्स अँड अकाउंटचा पूर्ण जो टॉपिक्स आहे तो कव्हर होणार आहे. ठीक आहे. तसंच ह्याच्यानंतर आपण जे पूर्ण चॅप्टर्स जे आहेत आपले, ठीक आहे, ते चॅप्टर्स आपण इथे कव्हर करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया मटेरियल कॉस्टिंगचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे EOQ इन्क्रीज वेन. EOQ मीन्स इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आर्थिक आदेश मात्रा कधी वाढते? तर बघा, ऑप्शन आहे ऑर्डरिंग कॉस्ट डिक्रीज, सेकंड कॅरिंग कॉस्ट इन्क्रीज, थर्ड डिमांड इन्क्रीज अँड फोर्थ बोथ A अँड B. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डिमांड इन्क्रीज. मागणी वाढते. बिकॉज वेन डिमांड इन्क्रीज EOQ ऑल्सो इन्क्रीज. ओके. नेक्स्ट, सेकंड, इफ ऑर्डरिंग कॉस्ट बिकम 0 देन EOQ विल बी. जर ऑर्डर कॉस्ट 0 झाला तर EOQ किती असेल? तर बघा, ऑप्शन आहे 0, इन्फिनिटी, स्मॉलर, लार्जर. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट 0, बिकॉज EOQ means indirectly cost becomes 0, so EOQ become also 0. Okay. Next, third, which material pricing method gives the most realistic replacement cost? कोणती पद्धत सर्वात वास्तविक प्रतिस्थापन खर्च दाखवते? तर बघा, ऑप्शन आहे फिफो, लिफो, निफो अँड वेटेज ॲव्हरेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, निफो. नेक्स्ट इन फर्स्ट आउट. ओके, बिकॉज इट्स बेस्ड ऑन फ्युचर परचेस प्राइस. Next, fourth, which method show the highest closing stock in rising prices? किमती वाढत असताना सर्वाधिक क्लोजिंग स्टॉक कोणत्या पद्धतीत दिसतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिफो, लिफो, वेटेज ॲव्हरेज अँड सिंपल ॲव्हरेज. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट फिफो. फर्स्ट इन फर्स्ट आउट. इट लिव्स हाय प्राइस आयटम इन क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट, फिफ्थ, लिफो इज रायझिंग प्राइस गिव्स. किमतीत वाढत असताना लिफो काय दर्शवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हायर COGS, लोअर COGS, हायर प्रॉफिट अँड हायर स्टॉक व्हॅल्यू. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट हायर COGS, मतलब कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, बिकॉज लेटेस्ट कॉस्टली मटेरियल इज इशूड फर्स्ट. नेक्स्ट, सिक्स, द मेथड नॉट एक्सेप्टेड बाय IFRS और INDS. ठीक है. IFRS और INDS अंतर्गत कोणती पद्धत मान्य नाही? तर बघा, ऑप्शन आहे फिफो, लिफो, वेटेज ॲव्हरेज अँड स्टँडर्ड कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लिफो. लास्ट इन फर्स्ट आउट इज प्रोहिबिटेड अंडर IFRS अँड INDAS. Next, seven, when material prices fluctuate sharply, the best method is. सामग्रीच्या किमती मोठ्या प्रमाणात बदलत असतील तर योग्य पद्धत कोणती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिफो, लिफो, वेटेज ॲव्हरेज अँड रिप्लेसमेंट प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वेटेज ॲव्हरेज, बिकॉज वेटेज ॲव्हरेज स्मूथ प्राइस फ्लक्च्युएशन्स. नेक्स्ट, 8, EOQ फॉर्म्युला ॲज्युम. EOQ सूत्र कोणते गृहीतक धरते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरिएबल ऑर्डरिंग कॉस्ट, सेकंड कॉन्स्टंट परचेस प्राइस, थर्ड स्टॉक आउट अलाउड अँड फोर्थ लीड टाइम 0. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, कॉन्स्टंट परचेस प्राइस, स्थिर खरेदी किंमत, बिकॉज EOQ ॲज्युम कॉन्स्टंट प्राइस अँड कॉन्स्टंट डिमांड. नेक्स्ट, 9th, इन फिफो मेथड इशूड आर प्राइस ॲट. फिफो पद्धतीत निर्गम किंमत कशावर आधारित असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लेटेस्ट परचेस प्राइस, सेकंड ओल्डेस्ट परचेस प्राइस, थर्ड वेटेज प्राइस अँड फोर्थ स्टँडर्ड प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ओल्डेस्ट परचेस प्राइस, सर्वात जुनी किंमत, बिकॉज फर्स्ट इन फर्स्ट आउट. तसंच बघा, क्वांटिटी ॲप्टिट्यूडची मॅथ्स फाउंडेशनची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 25 चॅप्टर प्रॅक्टिस सेट विथ सोल्युशन्स दिलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th, बिन कार्ड इज मेंटेन बाय.
बिन कार्ड कोण राखतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट अकाउंटिंग डिपार्टमेंट, सेकंड फायनान्स डिपार्टमेंट, थर्ड स्टोर कीपर अँड फोर्थ प्रोडक्शन मॅनेजर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टोर कीपर, बिकॉज बिन कार्ड रेकॉर्ड क्वांटिटी ओनली अँड इट्स केप्ट बाय द स्टोर कीपर. नेक्स्ट 11, इफ कॅरिंग कॉस्ट इन्क्रीज EOQ विल. भंडारण खर्च वाढल्यास EOQ काय होईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज, डिक्रीज, सेम, झिरो. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिक्रीज, घटेल. ओके. नेक्स्ट 12th, स्टॉक व्हॅल्युएशन क्लोजेस्ट टू मार्केट प्राइस इज अंडर. बाजार भावाच्या सर्वात जवळील स्टॉक मूल्यांकन कोणत्या पद्धतीत असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिफो, लिफो, रिप्लेसमेंट प्राइस मेथड अँड हिफो. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड रिप्लेसमेंट प्राइस मेथड, बिकॉज बेस्ड ऑन करंट रिप्लेसमेंट डिवाइडेड बाय मार्केट प्राइस. नेक्स्ट 13, विच मेथड यूज द हायेस्ट परचेस प्राइस फर्स्ट. सर्वात महाग माल आधी वापरणारी पद्धत कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिफो, लिफो, हिफो, निफो. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड हिफो, मीन्स हायेस्ट इन फर्स्ट आउट. Next 14, to minimize clerical work for pricing issue best method is. निर्गम किंमत ठरवताना कमी लेखापाल कामासाठी योग्य पद्धत कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिफो, लिफो, सिंपल ॲव्हरेज, वेटेज ॲव्हरेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सिंपल ॲव्हरेज. सिंपल ॲव्हरेज इग्नोर क्वांटिटी, दॅट इज लेस कॅल्क्युलेशन. नेक्स्ट 15, अंडर वेटेज ॲव्हरेज मेथड इश्यू प्राइस चेंजेस. भारित सरासरी पद्धतीत निर्गम किंमत कधी बदलते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आफ्टर एव्हरी इश्यू, सेकंड ओनली आफ्टर एव्हरी परचेस, थर्ड ॲट मंथ एंड अँड फोर्थ डेली. तर करेक्ट आन्सर आहे ओनली आफ्टर एव्हरी परचेस, प्रत्येक खरेदीनंतर, बिकॉज वेटेज ॲव्हरेज इज रिकॅल्क्युलेट आफ्टर ईच परचेस. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, फॉर्म्युला बेस्ड PDF, फायनान्स अँड अकाउंट्स ऑल इन वन, मॉक टेस्ट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड सर्वच PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.